तर मंडळी, आज आपण बोलणार आहोत भारताच्या सुरक्षेला असलेल्या एका संभाव्य धोक्याबाबत, जो आपल्या शेजारी असलेल्या नेपाळमधून उद्भवू शकतो. आता तुम्ही म्हणाल की नेपाळ तर आपला मित्र राष्ट्र आहे, आपले संबंध पण नेपाळसोबत चांगले आहेत. तर नेमकं घडतंय काय, काय चाललेलं आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमधून समजून घेऊया. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 लोकमतच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर मंडळी, त्याचं झालंय असं की नेपाळचे एक वरिष्ठ अधिकारी आहेत, माजी मंत्री आहेत, जे सध्याचे राष्ट्रपतींचे राजकीय सल्लागार म्हणून काम बघतायत. त्यांचं नाव आहे सुनील बहादूर थापा. यांनी भारताला एक अतिशय गंभीर इशारा दिलेला आहे आणि हा इशारा त्यांनी पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी संबंधित तो दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा भारतावरती मोठा हल्ला करण्यासाठी नेपाळ आणि भारत या ओपन बॉर्डरचा गैरफायदा घेऊ शकतात, अशी शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. खरं तर भारत आणि नेपाळमध्ये शेकडो वर्षांची मैत्री आहे. दोन्ही देशांमध्ये ओपन बॉर्डर आहे, म्हणजेच नागरिकांना व्हिसा किंवा पासपोर्टची गरज भासत नाही. फक्त ओळखपत्र दाखवून सहज या ठिकाणाहून आपल्याला प्रवास करता येतो. ही जी सगळी सिस्टीम आहे ती युरोपियन देशांसारखी आहे आणि यामुळेच दोन्ही देशांमध्ये व्यापार असेल किंवा रोजगार, सांस्कृतिक देवाणघेवाण सुद्धा वाढलेली आहे. पण याच ओपन बॉर्डरचा फायदा जो आहे तो दहशतवादी संघटना घेऊ शकतात आणि पाकिस्तानातील दहशतवादी हे विमानाने नेपाळमध्ये पोहोचू शकतात आणि तिकडे बनावट ID मिळवत मग भारतामध्ये प्रवेश करू शकतात, अशी भीती खरं तर नेपाळच्या वतीने व्यक्त करण्यात आलेली आहे. आता मागील काही वर्षांमध्ये जर बघितलं तर असे प्रकार खरं तर घडलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर 1999 मध्ये काठमांडू ते दिल्ली जे फ्लाईट होतं ते हायजॅक करण्यात आलेलं होतं. यानंतर 2013 मध्ये सुद्धा बॉम्बस्फोट झालेत आणि एप्रिल 2024 मध्ये या नेपाळ मार्गेच भारतामध्ये घुसण्याचा प्रयत्न करण्यात आलेला. 2 पाकिस्तानी नागरिकांना यावेळेला अटक करण्यात आलेली होती आणि हे सगळं नेपाळ बॉर्डर मार्गे घडलेलं होतं. आता यावरती मग उपाय काय? भारत नेपाळ बॉर्डर पूर्णपणे बंद करणं तर शक्य नाहीये, कारण त्यामुळे दोन्ही देशांमधील मैत्री आहे किंवा अगदी जे आर्थिक संबंध आहेत ते सुद्धा बिघडू शकतात. मग योग्य उपाय काय आहे? तर भारत आणि नेपाळच्या इंटेलिजन्स एजन्सीने एकत्र काम करणं गरजेचं आहे. नेपाळमध्ये येणाऱ्या प्रवाशांवरती कडक नजर ठेवणं गरजेचं आहे आणि विशेषतः पाकिस्तान आणि बांगलादेशमधून येणाऱ्या फ्लाईट्सकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. तसंच टर्कीसारख्या देशांची जी वाढती गुंतवणूक आहे यावर सुद्धा बारकाईने लक्ष ठेवणं आता गरजेचं आहे. नेपाळ मार्गे येऊन दहशतवादी कृत्य केल्यामुळे इंटरनॅशनल मीडियासमोर पाकिस्तानला जबाबदारी झटकणं आणि खोटं बोलणं अगदी सहज शक्य होतं. त्यामुळे या गोष्टीकडे आता गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि बघत राहा न्यूज 18 लोकमत.